सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मनुष्याचा मेंदू किती वर्षापर्यंत वाढत असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 18 वर्ष, ऑप्शन बी 25 वर्ष, ऑप्शन सी 30 वर्ष, ऑप्शन डी 40 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर जो उत्तर आहे मनुष्याचे मेंदू 40 वर्षापर्यंत वाढत असते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या प्राण्याचे दात सातत्याने वाढत राहतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी मांजर, ऑप्शन डी हरिण। तर याचं उत्तर उंदीर प्राण्याचे दात सातत्याने वाढत राहतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जानेवारी, ऑप्शन बी फेब्रुवारी, ऑप्शन सी मार्च, ऑप्शन डी एप्रिल। तर याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी दिवस असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, विराट कोहली कोणत्या जातीचा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खत्री, ऑप्शन बी मराठा, ऑप्शन सी पंडित, ऑप्शन डी यादव। उत्तरे येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर विराट कोहली खत्री जातीचा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, भारतामधील सर्वात मोठे रुग्णालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता। तर याचं उत्तर आहे भारतामध्ये सर्वात मोठे रुग्णालय गुजरातमध्ये आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात राज्यात आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणता पक्षी उडता असताना तर क्वेश्चन 7 आहे, कोणता पक्षी उडत असताना झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घुबड, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी वरील नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर येणार आहे वरील कोणताही पक्षी उडताना झोपत नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याला 9 मेंदू असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्टारफिश, ऑप्शन बी कोळी, ऑप्शन सी मुंगी, ऑप्शन डी ऑक्टोपस। याचं उत्तर ऑक्टोपस प्राण्याला 9 मेंदू असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, शेतकऱ्याचा मित्र कोणाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी बैल, ऑप्शन सी गांडूळ, ऑप्शन डी बकरी। तर याचं उत्तर शेतकऱ्याचा मित्र गांडूळला म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, इंटरनेटचा शोध कोणत्या देशात लावण्यात आला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर याचं उत्तर इंटरनेटचा शोध अमेरिका देशात लावण्यात आला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, मिनी इंडिया म्हणून कोणता देश ओळखला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फिजी, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी नेपाळ। तर याचं उत्तर मिनी इंडिया म्हणून फिजी देशाला ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून औषधे तयार केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी सिंह। ह्याचं उत्तर आहे
उंट प्राण्याच्या दुधापासून औषधे तयार केली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. भारतामधील कोणत्या नदीला लोक चुकूनही स्पर्श करत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गंगा नदी, ऑप्शन बी कर्मनाश नदी, ऑप्शन सी कावेरी नदी, ऑप्शन डी यमुना नदी. तर याचं उत्तर भारतामधील कर्मनाश नदीला लोके चुकूनही स्पर्श करत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. आंधळ्याची काठी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सगळ्यांचा आधार, ऑप्शन बी काठीचा आधार, ऑप्शन सी एकमेव आधार, ऑप्शन डी अंधजनांच्या हातातील काठी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर आंधळ्याची काठी या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे एकमेव आधार. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे. काय खाल्ल्याने कुत्रा मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी कांदा, ऑप्शन सी मटन, ऑप्शन सी कोकम. याचं उत्तर कांदा खाल्ल्याने कुत्रा मरू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. पतंगाचे शोध कोणत्या देशाने लावले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर पतंगाचे शोध चीन देशाने लावले. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. कोणता पक्षी हात लावताच मरून जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी विनस, ऑप्शन डी कबूतर. ह्याचं उत्तर विनस पक्षी हात लावताच मरून जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. डायमंड सिटी म्हणून कोणाला ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी सुरत. ह्याचं उत्तर डायमंड सिटी म्हणून सुरतला ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 19 आहे. जास्त चिडचिड केल्याने शरीराचा कोणता भाग खराब होऊ लागतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळा, ऑप्शन बी फुफ्फुस, ऑप्शन सी यकृत, ऑप्शन डी मूत्रपिंड. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर याचं उत्तर जास्त चिडचिड केल्याने शरीराचा यकृत भाग खराब होऊ लागतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे. कोणत्या देशात एक असे गाव आहे जेथे फक्त आंधळी लोक राहतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेक्सिको, ऑप्शन बी कोरिया, ऑप्शन सी व्हिएतनाम, ऑप्शन डी भारत. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.